नमस्कार शेतकरी मित्रांनो, ही या ठिकाणी बघू शकता की समोर हा दिसत असलेला आपला करडीचा प्लॉट आहे आणि हे जे वाण आहे हे परभणी 12 नंबरचं काटेरी करडी आहे। याच्यामध्ये आता फ्लॉवरिंगला सुरुवात झालेली आहे। बघू शकता अशा प्रकारे फुलं लागण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये आपण पेरणी करताना बियाणं जे वापरलेलं आहे ते 5 ते 6 किलो एकरी प्रमाण आपण वापरलेलं आहे आणि त्यानंतर आपण अतिशय चांगल्या प्रकारे याची विरळणी केली होती। विरळणी केल्यानंतर प्रत्येक झाडाला चांगल्या पद्धतीनं फुटवे फुटलेले आहेत, ते आपण वेळोवेळी चॅनलवर शेअर केलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण पेरणीसोबत फक्त एक बॅग खताची वापरलेली आहे आणि त्याच्यासोबत आपण इतर खत कोणतंही वापरलेलं नाही। आणि याचं जे नियोजन आहे याच्यामध्ये फवारणी नियोजन करताना आपण 2 वेळेस या ठिकाणी रोगरची फवारणी केलेली आहे, कारण की याच्यामध्ये जो काळा मावा येतो त्याच्यासाठी प्रभावी औषध म्हणून आपण योग्य वेळीच रोगरची फवारणी केलेली आहे। आता अशा प्रकारे बघू शकता, अशा प्रकारे पीक फुलोऱ्यात येताना दिसत आहे। तर याच्यामध्ये आपल्याला एकरी उत्पादन किती येऊ शकतं हे आपल्याला लवकरच कळणार आहे, कारण की हार्वेस्टिंग आपण हार्वेस्टरनं करणार आहोत आणि याच्यामध्ये आपल्याला किती ॲव्हरेज येतं हे देखील आपण या ठिकाणी शेअर करणार आहोत। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की करडी पिकाचं संपूर्ण नियोजन आपण वेळोवेळी चॅनलवर शेअर करत आहोत आणि अंतिम टप्प्यात आता हे आपलं करडीचं पीक या ठिकाणी येत आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला हरभऱ्याला पर्याय म्हणून हे पीक ठरू शकतं का, हे आपल्याला हार्वेस्टिंग झाल्यानंतर कळणार आहे। अतिशय कमी पाण्यात आणि कमी खर्चात येणारं पीक म्हणून याची ओळख आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।